नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य अभ्यास गट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. मित्रांनो, आपण पाहिलं की पूर्ववैदिक कालखंड कसा होता. पूर्ववैदिक कालखंडाला भारताच्या आदर्श कालखंडांपैकी एक मानलं जातं. म्हणून स्वामी दयानंद सरस्वती असेल, स्वामी विवेकानंदांनी 19व्या शतकामध्ये म्हटलं होतं की गो टू वेदाज. का तर वेदामध्ये ह्या गोष्टी चांगल्या आहेत. कोणत्या? तर पूर्ववैदिक कालखंडातल्या. आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे उत्तर वैदिक कालखंड. एखाद्या मोठ्या झाडाला, एखाद्या मोठ्या इमारतीला दिमक लागावा तशा पद्धतीनं भारतीय समाज व्यवस्थेला दिमक रूपी काही गोष्टी या उत्तर वैदिक कालखंडामध्ये बिंबवल्या गेल्यात, रुजवल्या गेल्यात आणि त्याचं जे काही वृक्ष आहे आपण पाहतो आहे. स्त्रीला जे चौकटीत बांधल्या गेलं किंवा जाती व्यवस्था जी निर्माण झाली किंवा तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, आवडीनुसार तुम्हाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य जे बंद झालं ते या उत्तर वैदिक कालखंडामध्ये. म्हणून भारताचा सामाजिक इतिहास समजून घेत असताना उत्तर वैदिक कालखंड समजून घेणं गरजेचं आहे. इतिहास आपण याकरिता शिकत असतो की भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांची पुनरावृत्ती भविष्य काळात होऊ नये किंवा भूतकाळात ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला इतिहास शिकणं गरजेचं असतो. म्हणून उत्तर वैदिक कालखंड आपण त्या अनुषंगाने पाहणार आहोत. फार चांगलं, विचारपूर्वक, क्रांतीप्रणव असं आजचं लेक्चर राहणार आहे, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते एक महत्वाचं उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आपण पाहतो आहोत उत्तर वैदिक कालखंड. उत्तर वैदिक काळ म्हणजे ब्राह्मण काळ. ही वैदिक संस्कृतीची द्वितीय अवस्था प्रारंभ होते. या काळात महत्वाचे धार्मिक बदल झालेत. धर्मविधींची संख्या वाढल्यामुळे ब्राह्मणांना महत्वाचे स्थान प्राप्त होऊन त्यांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणूनच या काळाला ब्राह्मण काळ असे देखील म्हणतात. ब्राह्मण काळ हा वैदिक संस्कृतीची उत्तर अवस्था असल्यामुळे त्याला उत्तर वैदिक कालखंड असे देखील म्हणतात. या काळात आर्यांची सत्ता व संस्कृतीचा प्रसार पूर्वेकडील यमुना गंगा नद्यांच्या खोऱ्यापर्यंत व दक्षिणेकडील विंध्य पर्वतापर्यंत पसरलेला दिसून येतो. ऋग्वेदकालीन भरत बलिष्ठ टोळ्यांचे प्राबल्य व प्रभुत्व नष्ट होऊन कुरु, पांचाल सारख्या बलिष्ठ नव्या टोळ्यांचा उदय घडून आला. त्यांनी मोठमोठी राज्य उदयास आणली. सरस्वती आणि गंगा नद्यांमधील प्रदेश ब्राह्मणकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीचे केंद्रबिंदू बनले. त्याची माहिती पुढील प्रमाणे. आपण पाहिलं की पूर्ववैदिक कालखंडामध्ये भरत टोळी होती. भरतवरून भारत नाव पडलं. नंतर गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये संस्कृती जी विकसित झाली त्या संस्कृतीचे नेते वेगळे होते. त्या संस्कृतीचे नेते किरू, पांचाळ टोळीचे होते. आणि आपल्याला हे समजून घेणं फार महत्वाचे आहे की पूर्ववैदिक कालखंडामध्ये जे सप्तसिंधू ही चौकट होती, आर्यांचे वस्तीस्थान किंवा आर्यांचा साम्राज्य विस्तार सप्तसिंधू पर्यंत न राहता तो पूर्वेकडे पसरलेला आहे. भारताचा भौगोलिक नकाशा जर का आपण पाहिला तर आजच्या पाकिस्तानमध्ये, पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये असणारी आर्य संस्कृती ही गंगेच्या उत्तरेकडे पसरते. गंगा नदी, यमुना नदी म्हणजे आजच्या बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या भागामध्ये विकसित पावते. इतकीच नाही तर ती दक्षिणेमध्ये विंध्य पर्वतापर्यंत येऊन ठेपते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विस्तार समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून याला उत्तर वैदिक कालखंड असे म्हणतात. उत्तर वैदिक कालखंडालाच ब्राह्मण कालखंड देखील असे म्हणतात. उत्तर वैदिक काळाची राजकीय परिस्थिती आपण समजून घेऊ. उत्तर वैदिक काळात आर्यांच्या राजकीय सत्तेचा विस्तार उत्तर भारतात बिहारपर्यंत तर दक्षिण भारतात विदर्भापर्यंत झालेला आढळतो. या काळात राजपदाचे महत्व, अधिकार आणि सामर्थ्य वाढत होते. ऐत्रेय ब्राह्मणात राजपदाच्या नियमासंबंधी उल्लेख आहे. वैश्विक सम्राटाची कल्पना याच काळात उदयास आली. यशस्वी राजे पृथ्वीपती किंवा विश्व सम्राट होण्याची आकांक्षा ठेवू लागले. इतर राज्यांवर आपली सत्ता प्रस्थापित केली व हे दाखवण्यासाठी अश्वयेध, राजसू यज्ञ, वाजपेयी यज्ञ यासारखे यज्ञ त्या कालखंडामध्ये सुरू झाले. उत्तर वैदिक काळापासून राजे स्वतःला सम्राट, भोज, विराट, राजाधिराज इत्यादी उपाध्या लावू लागलेत. बघा, फार महत्वाचं गोष्ट आहे. म्हणजे पूर्ववैदिक कालखंडामध्ये किंवा उत्तर वैदिक कालखंडामध्ये हा बदल होतोय की भारतानं देशाचं नेतृत्व नव्हे तर जगाचं नेतृत्व करण्याचा प्रारंभ केलेला आहे.
म्हणजे त्या कालखंडातले जे राजे होते ते स्वतःला विश्वविजेते, विश्वसम्राट, पृथ्वीपती अशा प्रकारच्या उपाध्या लावण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यामध्ये जागृत झालेली दिसून येते. हे आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जे यशस्वी राजे होते ते राजस्व यज्ञ करायला लागलेले, अश्वमेध यज्ञ करायला लागलेले, वाजपेयी यज्ञ करायला लागलेत. हे यज्ञांचे काही प्रकार आहेत. आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये अश्वमेध यज्ञाचा उल्लेख मिळतोय. भगवान राम हे अयोध्येला परत आल्यानंतर त्यांनी त्या कालखंडामध्ये अश्वमेध यज्ञ केला होता. अश्वमेधाचा यज्ञ घोडा जो आहे, अश्वमेध यज्ञाचा घोडा जो आहे तो लव आणि कुश यांनी बांधून ठेवला होता. कन्सेप्ट अशी होती की एकदा राज्याभिषेक झाल्यानंतर तो असा सोडला जात असे आणि त्यांच्या मागे, त्या घोड्याच्या मागे मोठं सैन्य राहील आणि जो कोणी व्यक्ती त्या घोड्याला पकडेल, त्या घोड्याला बांधून ठेवेल किंवा आपल्या भूप्रदेशातून त्या घोड्यात जाऊ देणार नाही, त्या विरुद्ध त्या घोड्याच्या मागे असणारं सैन्य युद्ध करत असे आणि त्याला म्हणतात अश्वमेध यज्ञ. तर जिथपर्यंत तो घोडा धावत 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 जाईल तिथपर्यंत त्या राजाचं शासन आहे असं मानलं जात असे. बऱ्याच ठिकाणी बहुतेक वेळेस असं झालेलं आहे की तो घोडा त्या राज्यात आल्यानंतर त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि मग स्वागत केल्यानंतर युद्ध न करता त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये आपणास असं दिसून येतं की मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते त्या राजाचे गुलाम, पण अंतर्गत स्वातंत्र्य आबादी ठेवून आपण त्यांचे अधीन आहोत स्वीकारलेलं असतं. म्हणून अश्वमेध यज्ञ महत्वाचं त्या ठिकाणी आहे. राजसूय यज्ञ आणि वाजपेयी यज्ञ हे देखील आपला ताकद दाखवण्याचे त्या कालखंडातले प्रतीक त्या ठिकाणी होते. त्यानंतर आहे राजा. ऐत्रीय ब्राह्मणात राजा किंवा राजपदाचा उगम कसा झाला. ऐत्रीय जो काही ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये राजाचा उगम कसा झाला याची माहिती मिळते. देव व दानव यांच्या संघर्षात देवाचा पराभव झाला तेव्हा देवांची सभा भरून त्या सभेत पराभवाच्या कारणांची विचारमीमांसा करण्यात आली. नंतर राजा नसल्यामुळेच आपला पराभव झाला असा निष्कर्ष या सभेच्या समोर आला. म्हणून देवांनी आपला राजा निवडण्याची प्रथा सुरू केली. पुढे देवांचा राजा इंद्र याने दानवांचा पराभव केला. देवांना जर राजाची आवश्यकता वाटत असेल तर मानवाला का नाही, म्हणून आर्यांनी आपला राजा निवडावा असे ठरवले. याप्रमाणे उत्तर वैदिक काळात निर्वाचित राजसत्तेच्या तत्वांचा उदय झाला. प्रजा कुणालाही आपला राजा बनवू शकत असे. बहुधा वीर, विद्वान, क्षत्रिय व्यक्ती राजा बनत असे. प्रजेचे रक्षण करणे, युद्धाचे नेतृत्व करणे, न्यायदान करणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे, धार्मिक सदाचार टिकून ठेवणे यासारखे कार्य राजाला पार पाडावे लागत असे. मंत्रिमंडळ. उत्तर वैदिक काळात राजपदाला समाज मान्यता अधिकाधिक प्रमाणात मिळाल्यामुळे शिवाय राज्याच्या विस्ताराबरोबरच त्या काळात राज्याचा राज्यकारभाराचे क्षेत्र वाढले. त्यामुळे अधिकारी वर्गाची गरज राज्यकारभार चालवण्याकरिता भासू लागली. मंत्र्यांना राज्यात महत्वाचे स्थान होते. त्यांना राजमुकुटातील रत्नांप्रमाणे समजल्या जात असे. मंत्र्यांना रत्नीम असे म्हणत. उत्तर वैदिक कालखंडामध्ये मंत्र्यांना रत्नीम असे म्हणत. रत्नीम वर्ग राज्यकारभारात राजाला मदत करीत असे. अशा प्रकारे या मंत्र्यांची कार्य पुढील प्रमाणे होती. एक, राजान्य. या रत्नीम मध्ये राजपरिवारातील सदस्य व सरदार यांचा समावेश या मंत्रिमंडळात होत असे. राजा असल्यामुळे त्याला अनेक राण्या असत. पहिल्या राणीपासून प्राप्त झालेल्या पुत्राला मानाचे स्थान मिळत असे, म्हणून पट्टराणी हे पद प्राप्त होत असे. राजा अनेक बाबतीत तिचा सल्ला घेत असे. पुरोहित हा धर्मप्रमुख असून राज्यात अनेक बाबतीत राजाला मार्गदर्शन करीत असे. सेनानी हा सैन्याचा प्रमुख असून तो सैन्यात युद्ध काळात सैन्याचे नेतृत्व करत असे. सूत हा त्याचा खाजगी अधिकारी असे. सूत म्हणजे युद्धात रथाचा चालक, युद्ध किंवा रथ चालक. सूतपुत्र कर्ण म्हणून उल्लेख आपल्याला इतिहासात झालेला दिसून येतो. सूत हा राजाचा खाजगी अधिकारी असून राजाच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती तो असे. युद्धात तो राजाचे सारथ्य करत असे. म्हणजे त्या कालखंडामध्ये रथ हाकण्याचे म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये ड्रायव्हर जो अत्यंत विश्वासू व्यक्ती असे त्याला नियुक्त केल्या जात असे. संग्रहित म्हणजे कोषाध्यक्ष. भागदूत हा प्रजेकडून धान्य स्वरूपात कर वसूल करणारा अधिकारी असे. ग्रामिणी हा ग्रामाचा प्रमुख असे. अक्षवप हा जुगार खात्याचा निरीक्षक असे. वरील सर्व मंत्र्यांपैकी सेनानींचा दर्जा सर्वश्रेष्ठ असे, कारण त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध होत असत, म्हणून सेनानी किंवा सेनापतीला विशेष प्रतिष्ठा प्राप्त होती. त्याचबरोबर त्या खालोखाल पुरोहितांना देखील मान मिळत. अशा पद्धतीने एकंदरीत मंत्री आणि मंत्रिमंडळाची रचना आपल्याला दिसून येते. म्हणजे कोणकोणती मंत्री होती, मग पुरोहित असेल, सेनापती असेल, सूत असेल. सूत म्हणजे त्या ठिकाणी सूताची माहिती आपण पाहिली.
त्यानंतर भागदूत म्हणजे प्रजेकडून कर वसूल करणारा अधिकारी, संग्रहित म्हणजे अर्थमंत्री आजच्या परिभाषेमध्ये, त्याचबरोबर ग्रामिणी म्हणजे खेड्याचा प्रमुख, अक्षप म्हणजे जुगाराचा निरीक्षक. आज आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त कर जर कोणत्या गोष्टीतून मिळत असेल तर तो अबकारी कर असतो. जे काही अंमली पदार्थ असतात त्या मद्य पदार्थांवर जो कर लावला जातो प्रमुखाला अक्षवप असे म्हणत. आज देखील मोठ्या प्रमाणात अबकारी करांमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. म्हणून अशा पद्धतीने एकंदरीत उत्तर वैदिक काळातील मंत्रिमंडळाची रचना होती. त्यानंतर आहे सभा आणि समित्यांचे कार्य. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सभा समित्यांच्या संदर्भात माहिती पाहिली. राज्यसत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या सभा समित्या ह्या अस्तित्वात असल्या तरी त्यांचे महत्व उत्तर वैदिक काळात कमी झाल्याचे दिसून येते. शतपथ ब्राह्मणात सभा आणि समित्या या प्रजापतीच्या 2 कन्या आहेत असा उल्लेख आहे. शतपथ जे ब्राह्मण ग्रंथ आहे त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये सभा आणि समित्या ह्या प्रजापतीच्या 2 कन्या आहेत असा उल्लेख आहे. उत्तर वैदिक काळात राजाच्या अधिकारात वाढ झाली त्यामुळे सभा समित्यांचे महत्व हळूहळू कमी झालेले दिसते. राजा हाच सर्वोच्च अंतिम न्यायाधीश होता. त्यामुळे सभेचे न्यायाविषयीचे अधिकार कमी झालेले दिसून येतात. महत्वाच्या प्रसंगी समितीचे कामकाज चाले, परंतु पूर्वीप्रमाणे समितीचे नियंत्रण राजावर राहिले नाही. नंतरच्या काळात राजा हा निरंकुश बनला. राजा म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप असे मानले जाऊ लागले. त्यामुळे त्याच्या नियंत्रणाखाली राजसंस्था हीच बलिष्ठ ठरली. तत्कालीन राजे राजधर्म आणि नीतीच्या अधीन राहून राज्यकारभार करीत असत आणि स्वतः प्रजेचे सेवक समजत असत. म्हणून हळूहळू उत्तर वैदिक कालखंडामध्ये सभा समित्यांचे महत्व कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण पाहिलं की शतपथ ब्राह्मण नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सभा आणि समित्या ही प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या 2 कन्या मानल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ते काही एखादी संस्था नाही राजावर अंकुश ठेवणारी. आपण पाहिलं की पूर्व वैदिक कालखंडामध्ये राजावर अंकुश ठेवण्याकरिता नियंत्रण ठेवण्याकरिता सभा समित्यांची निर्मिती करण्यात आली होती. पण या कालखंडामध्ये मात्र याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राजाचे महत्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं. कारण वारंवार युद्ध होत असे आणि जनतेच्या संरक्षणासाठी राजा सक्षम असणं, त्याच्या अधिकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणं गरजेचं होतं आणि राजा हा ईश्वराचे दुसरे रूप आहे असे मानले गेले. परिणामी आपल्या असं लक्षात येतं की उत्तर वैदिक कालखंडामध्ये सभा समित्यांचे महत्व कमी झालेले दिसून येतं. त्यानंतर आपण पाहतो आहोत उत्तर वैदिक कालखंडातील सामाजिक जीवन. उत्तर वैदिक कालखंडातील सामाजिक जीवन, कुटुंब पद्धती. उत्तर वैदिक कालखंड हा पुरुष प्रधान असल्यामुळे या कालखंडामध्ये पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. संयुक्त कुटुंबात वडील व्यक्तींना श्रेष्ठ स्थान होते. कुटुंब प्रमुखाची आज्ञा व आदेश पाळणे हे बंधनकारक होते. कुटुंबातील सदस्यांना हे बंधनकारक होते. त्यानंतर आहे विवाह पद्धती. उत्तर वैदिक काळात विवाह हा अत्यंत पवित्र संस्कार समजला जात असे. जीवनाला विवाहाशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही अशी मान्यता त्या काळात होती. पत्नी ही पुरुषाची अर्धांगिनी म्हणजेच आहे असे मानले जात असे. सामाजिक व धार्मिक विधीमुळे विवाह अनिवार्य त्या काळात बनला होता. भारतीय तत्वज्ञानातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या साध्य करण्यासाठी, मातृ पितृ गुरु ऋणातून मुक्त करण्यासाठी तसेच वंशवेल चालवण्यासाठी विवाह आवश्यक बनला होता. विवाह संस्थेचे उत्तरोत्तर नियम अतिशय कडक बनले. गोत्रबाह्य विवाह मान्यता पाऊन सगोत्र विवाहास बंदी आली. गोत्रबाह्य विवाहास मान्यता पाऊन सगोत्र विवाहास बंदी आली. सवर्ण विवाहास मान्यता होती. असवर्ण विवाह मात्र अयोग्य समजला जात असे. सवर्ण विवाह म्हणजे एकाच वर्णातील तरुण तरुणीचा विवाह. उदाहरणार्थ ब्राह्मण वर आणि ब्राह्मणच वरू यांचा संयोग म्हणजे सवर्ण विवाह. असवर्ण विवाह म्हणजे वैश्य वर आणि क्षत्रिय वधू याचा संयोग म्हणजेच असवर्ण विवाह. असवर्ण विवाहाचे अनुलोम विवाह व प्रतिलोम विवाह असे 2 प्रकार पडतात. अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णातील वर व हीन वर्णातील वधू. उदाहरणार्थ क्षत्रिय वर व शूद्र वधू. असवर्ण विवाह अयोग्य असून सुद्धा झाले तर फक्त अनुलोम विवाहाला मान्यता मिळत असे. अशा प्रकारे गोत्र बाह्य व सवर्ण विवाह मान्यता प्राप्त असले तरी सगोत्र असवर्ण विवाह संस्थेचा भंग करणारे अनेक व्यक्ती दिसून येतात.
पूर्व वैदिक काळाप्रमाणे उत्तर वैदिक काळात वधूंना आपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मात्र उत्तर वैदिक कालखंडात राहिले नाही। पिता आपली सामाजिक प्रतिष्ठा पाहून मुलींचा विवाह लावून देत असे। विवाह विधी वधूगृहीच होत असे। अशा प्रकारे एकंदरीत विवाह संस्थेच्या संदर्भात फार महत्वाची माहिती या ठिकाणी आहे। आपण पाहिलं मागच्या तासामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गोत्र म्हणजे काय। गोत्र म्हणजे गोठा, आणि गोठ्यात एका गोठ्यात बांधणारी जी काही पशु होती त्यांना भावंड असं म्हणत, आणि म्हणून एका गोत्रामध्ये विवाह होत नसत। वेगवेगळ्या गोत्रातील विवाह मान्यता प्राप्त होते, म्हणजे ते ब्लड रिलेटेड लोक नव्हते। म्हणजे हिंदू धर्मातली ही एक फार मोठी गोष्ट आहे। तुलनेमध्ये आपण मुस्लिम कल्चरचा जर का विचार पाहिला तर एकाच आईकडून आणि एकाच वडिलांकडून जर अपत्य जन्माला आले तरच त्यांचा फक्त विवाह होत नाही। अदरवाईज सगळ्यांना एकमेकांना विवाह करण्याची परमिशन त्या कम्युनिटीमध्ये, त्या धर्मामध्ये दिलेली दिसून येतं। ही त्या काळाची गरज होती, आणि ही प्रथा त्या कालखंडामध्ये याच्यासाठी लावल्या गेली होती की धर्माचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रसार व्हावा म्हणून, आणि एका पुरुषाला 3 विवाह करण्याची मान्यता प्राप्ती त्या कालखंडामध्ये झालेली दिसून येते। भारताच्या संदर्भात, हिंदू धर्माच्या संदर्भात आपणास ही एक गोष्ट फार चांगली दिसून येते की आपल्याला विवाह, एकाच आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलींचा विवाह होत नाही। इतकेच नाही तर त्या पलीकडे जाऊन सगळे भाऊ भाऊ, म्हणजे जे सेम आडनाव असतात त्या सेम आडनावाच्या व्यक्तींचा विवाह हा होत नाही। त्याचबरोबर विवाहाला राजमान्यता प्राप्त होती। स्त्री आणि पुरुष यांच्या संयोगाशिवाय कुटुंब अवस्था पूर्ण होत नाही किंवा वैवाहिक जीवन पूर्ण होत नाही, म्हणून त्या कालखंडामध्ये पत्नीला पुरुषाची अर्धांगिनी म्हटल्या गेलेलं आहे। त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा विधी संपन्न करायचे असतील तर विवाह गरजेचा होता। धर्म, भारतीय तत्वज्ञानामध्ये 4 आधारस्तंभ मानलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। धर्म म्हणजे धर्मानुसार आचरण करणे, अर्थ म्हणजे पैसा मिळवणे, काम म्हणजे प्रजोत्पादन करणे, आणि मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्या होण्याकरिता ज्या गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे ज्याला आपण संन्यासाश्रम म्हणतो। तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जर का साध्य करायचं असेल तर विवाह करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मातृऋण, पितृऋण, गुरुऋण याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर वंशवेल वाढणं गरजेचं आहे, आणि म्हणून विवाह होणं आवश्यक त्या कालखंडामध्ये होता। पण हे जरी असलं तरी मात्र विवाहाचे काही नियम होते, ते कडक होते। म्हणजे गोत्र बाह्य विवाहाला मान्यता होती, म्हणजे एका गोत्रातील व्यक्ती दुसऱ्या गोत्रातील व्यक्ती बरोबर विवाह करू शकतो, त्याला सवर्ण विवाह म्हटले जाते। त्याचबरोबर असवर्ण विवाह देखील होत, म्हणजे असवर्ण विवाहांना अयोग्य मानले जात असे। सवर्ण विवाहास मान्यता होती, असवर्ण विवाहास मात्र मान्यता नव्हती। सवर्ण विवाह म्हणजे एकाच वर्णातील तरुण तरुणीचा विवाह, एकाच वर्णातील तरुणीचा विवाह होय। उदाहरणार्थ ब्राह्मणवर आणि ब्राह्मण वधू यांचा संयोग म्हणजे सवर्ण विवाह। असवर्ण विवाह म्हणजे वैश्यवर आणि क्षत्रिय वधू यांना म्हणजेच असवर्ण विवाह म्हणत असेल। असवर्ण विवाहाचे अनुलोम आणि प्रतिलोम असे 2 प्रकार पडतात। असवर्ण विवाहाचे अनुलोम आणि प्रतिलोम। अनुलोम विवाहामध्ये उच्च कुळातील वर असे आणि कनिष्ठ कुळातील वधू असेल। आपण पाहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ययाती राजाने केलेला विवाह हा या परिभाषेमध्ये अनुलोम विवाह आहे, कारण ययाती राजा होता आणि देवयानी ही ऋषिकन्या होती, आणि म्हणून राजाने ऋषिकन्येबरोबर केलेला विवाह अनुलोम विवाह। तर अनुलोम आणि प्रतिलोम असा विवाह देखील होत असे। प्रतिलोम मध्ये वर हा कनिष्ठ कम्युनिटीचा असेल आणि वधू ही वरिष्ठ कम्युनिटीची असेल, म्हणून यांना मान्यता मात्र नव्हती। उदाहरणार्थ क्षत्रिय वर्णाचा वर आणि शूद्र वधू असवर्ण विवाह अयोग्य असून सुद्धा झालेस। अनुलोम प्रतिलोम मध्ये देखील अनुलोम विवाहाला मान्यता दिली, कारण वर हा उच्च कुळातील होता आणि वधू ही कनिष्ठ कुळातील होती। मात्र आपल्या असं लक्षात येतं की प्रतिलोम विवाहाला मात्र मान्यता प्राप्त नव्हती। यामध्ये काय व्हायचं की कनिष्ठ कम्युनिटीतील वर आणि वरिष्ठ कम्युनिटीतील वधू यांच्यामध्ये घडून आलेला विवाह म्हणजे त्या ठिकाणी तो विवाह हा प्रतिलोम विवाह म्हणून मान्यता प्राप्त झालेली। याच्या पुढे जो नंतरच्या कालखंडामध्ये विवाहाचे 8 प्रकार पडलेत, त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत। अशा प्रकारे एकंदरीत उत्तर वैदिक कालखंडातील विवाह परंपरा परिस्थिती पद्धती होती। ठीक आहे, तर आपण इथे थांबू।
उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसह। विद्यार्थी मित्रांनो, ही आम्ही लिहिलेली काही पुस्तकं आदरणीय डॉक्टर संतोष बनसोड सर आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी ही पुस्तकं आपल्यासाठी लिहिलेली आहेत। तरी ही पुस्तक जरूर अभ्यासा। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या। चला तर पुढे पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत। धन्यवाद।